Hello friends, in this video lecture we are going to continue the discussion that we started many lectures back, that is the editing skill. And in editing skill we are going to discuss the punctuation mark, that is apostrophe. This is part number 13 of this punctuation mark, that is apostrophe. Before going to discuss about the apostrophe, let us have a introduction to the editing skill. Editing skill is very important part. We have already discussed into many previous video lectures. कुठल्या प्रकारचं लेखन जे आपण करतो त्याला अंतिम स्वरूप प्राप्त करून देण्यापूर्वी आपल्याला ते एडिट करणं आवश्यक असतं. एडिटिंग द ड्राफ्ट ऑफ एसे, पेपर्स, स्पीचेस, लेटर्स, मेमोरँडम ऑफ रिपोर्ट्स, वॉट एवर वी राईट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू एडिट द एंटायर रायटिंग. टू प्रोड्यूस अ वेल रिटन डॉक्युमेंट, एडिटिंग स्किल प्लेज सिग्निफिकंट रोल. अतिशय महत्त्वाची याची भूमिका आहे. अँड वेल एडिटेड टेक्स्ट इज वन दॅट कन्वेज व्हॉट द रायटर वॉन्ट्स टू से इन अ क्लिअर अँड कन्साइज स्टाईल. स्पष्ट आणि थोडक्या शब्दामध्ये जे लेखकाने लिहिलेलं आहे ते त्याला कळावं यासाठी ते लेखन अंतिम स्वरूप त्याला देण्यापूर्वी आपण एडिट करणं महत्त्वाचं आहे, असा याचा अर्थ आहे. फीचर्स ऑफ रीडर फ्रेंडली स्टाईल, हाऊ यू शुड राईट देन युअर रायटिंग विल बिकम रीडर फ्रेंडली. लॉजिकल ऑर्गनायझेशन ऑफ द सब्जेक्ट मॅटर, वी हॅव ऑलरेडी डिस्कस ऑल दिस थिंग्स. व्यवस्थितपणे मांडणी केली पाहिजे. वेल कनेक्टेड अँड प्रिपरेटली शॉर्ट पॅरेग्राफ्स, लांबलचक पॅरेग्राफ्सचा वापर न करता आपण छोटे पॅरेग्राफ्स वापरले पाहिजे. देन द अबाउट द सेंटेन्सेस, इट इज सेड दॅट सिम्पल सेंटेन्सेस रेंजिंग फ्रॉम शॉर्ट टू मीडियम लेंथ. शॉर्ट किंवा मीडियम लेंथची लांबीची अशी वाक्य असावी, फार लांबलचक वाक्य नसावीत. देअर शुड बी द व्हेरायटी ऑफ स्ट्रक्चर्स. वी हॅव ऑलरेडी डिसाइड ऑर डिस्कस अबाउट द different sort of sentences we know. We should try to adopt all the sort of sentences. There should be variety of the structures of the sentences, and when we want to link the sentences, we should try to link those sentences with the help of further, however, therefore such sort of words. Then unnecessary technical expression, short forms and overused expression should be avoided to make our writing effective one. प्रभावी लेखनासाठी हे अशा प्रकारचे एक्सप्रेशन्स टाळावेत. करेक्ट ग्रामर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन रायटिंग अँड द चॉईस ऑफ वर्ड्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आपण बघतो सिनॉनिम्समध्ये अनेक प्रकारचे शब्द असतात, त्याला जो प्रभावी असेल तो शब्द वापरावा. रिपिटेशन टाळावेत. अशा प्रकारचं आपलं लेखन हे ग्रामरच्या दृष्टीने करेक्ट आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांचा वापर केलेला असावा. Then the correct spelling, use of capitals and punctuation is also very important. We have already discussed about spelling in the previous lecture. Then the capital is very important thing that we have already discussed into previous lecture. And we have been discussing punctuation for last more than 10 lectures. Punctuation is a vast topic because there are many sort of punctuation marks. We are going to continue all those punctuation marks in separate video lectures. So today we are going to discuss the same punctuation and the new punctuation mark, that is apostrophe. This is all about the introduction. पंक्च्युएशन मार्क्स सच एज फुल स्टॉप, कॉमा किंवा आणखी कुठल्या प्रकारचे जे जवळपास 15 प्रकारचे पंक्च्युएशन मार्क आपण अभ्यासणार आहोत. दे आर नथिंग बट द कन्व्हेन्शन्स यूज इन रायटिंग टू मेक अवर रायटिंग मिनिंग क्लिअर टू द रीडर. जे काय आपण लिहिलेलं आहे ते वाचकाला पूर्णपणे कळावं यासाठी आपण पंक्च्युएशनचा वापर करतो. आणि ते कधी, जेव्हा तो स्पोकन इंग्लिशमध्ये त्या लेखनाचा वापर करतो, जेव्हा तो वाचतो तेव्हा आपल्याला असं आढळतं की दे डू द वर्क दॅट पॉजेस, देन इंटोनेशन अँड एम्फॅसिस. कुठे थांबावं लागतं, कुठे टोन बदलावी लागते, तर कुठे त्याला कोणत्या शब्दांवर भर द्यावा लागतो, हे सगळं आपल्याला वाचताना कळावं वाचकाला, यासाठी आपल्याला पंक्च्युएशनचा वापर करणं आवश्यक असतो. अँड टुडेज टॉपिक ऑफ द पंक्च्युएशन इज apostrophe. apostrophe याच्याबद्दल आपण आता बोलूया. इट इज सेड दॅट द apostrophe हॅज टू मेन युजेस. द फर्स्ट यूज दॅट इट इज प्लेस्ड together with an dash as after a noun to express the meaning of possession, belonging. possession, belonging एकच अर्थ आहे, आपल्या मालकीची असणे एखादी वस्तू किंवा कोणत्या प्रकारचं जे काही आपल्या मालकीचं आहे, आपण त्याचे स्वामी आहोत असं जेव्हा दाखवायचं असतं, दॅट टाईम इट इज प्लेस टुगेदर विथ एस आफ्टर द नाउन टू एक्सप्रेस द मिनिंग ऑफ possession. Let us discuss the example. The example is the girl's house. Now we are talking about the house and this belongs to girl. When we want to show that the house belongs to girl, we use here apostrophe and the word becomes girls. Okay, girl apostrophe s. So now the structure is like this: the girl's house. In the same way, India's economy, the man's shoes, the dog's ear, Tom's sister. So you'll find that when there is a noun, that noun, after the noun there is an attachment of apostrophe, and thus we give it the sense of possession or the sense of belonging. When used in this sense, phrases with an apostrophe can usually be paraphrased using the word of, as in see the next example, the bride's father. Now we are talking about father, and this father is the father of the bride. जर आपल्याला द ब्राइड्स फादर असं म्हणायचं असेल, म्हणताना जर आपल्याला ॲपॉस्ट्रॉफी एस काढायचं असेल तर आपण साहजिकच म्हणणार आहोत द फादर ऑफ द ब्राईड. ओके, सो ऑफ
is a sort of preposition that we could have used. So to avoid this, we use this word like the bride's father. In this way, this sort of arrangement of words is there into the use of apostrophe. This is usually attached to the noun. Note the use of the apostrophe to express this meaning. With plural noun ending with s, the apostrophe is used without the following. हा अतिशय नेहमीचा आपल्याला दिसणारा उपयोग आहे. माय पॅरेंट्स कार और हिज फ्रेंड्स सपोर्ट. सी द एक्झाम्पल, माय पॅरेंट्स. नाव दी पॅरेंट, दिस वर्ड, फ्रेंड्स, दिस वर्ड इज ऑलरेडी इन द प्लुरल सेन्स. सो विथ प्लुरल नाउन, पॅरेंट्स किंवा फ्रेंड्स हे शब्द ऑलरेडी प्लुरलमध्ये आहेत. आणि अशा वेळेस ज्यांचा शेवट जो आहे, जेव्हा हा एसनी होत असतो, त्या ठिकाणी बघा पॅरेंट्सचा शेवट जो आहे, शेवटचं अक्षर एस आहे, फ्रेंड्सचं अक्षर शेवटचं एस आहे. अशा वेळेस मात्र when we use the apostrophe, that time it is used without following dash s. म्हणजे आपण एरवी इथे बघितलं गर्ल्समध्ये ॲपॉस्ट्रॉफी नंतर एस दिसतो आहे, किंवा ब्राईडमध्ये ॲपॉस्ट्रॉफी नंतर एस आपल्याला दिसतो आहे. तसं इथे दिसणार नाही. इथे ॲपॉस्ट्रॉफीच्या नंतर एस हे अक्षर आलेलं दिसत नाही. इथे सुद्धा तसं दिसतं आहे. सो द मिनिंग इज दॅट विथ प्लुरल नाउन्स एंडिंग विथ एस, द ॲपॉस्ट्रॉफी इज यूज विदाउट द फॉलोइंग एस. वेल, द नेक्स्ट यूज ऑफ ॲपॉस्ट्रॉफ in this slide, see the possessive forms of irregular plural noun. लक्षात घ्या, plural noun which do not end in dash s, es, ies. जनरली असं होतं की जेव्हा एखाद्या नाउनला आपण प्लुरल करतो, पुष्कळदा आपण जेव्हा नाउनला प्लुरल करतो त्यावेळेस त्याला एस किंवा es किंवा ies लागतो. प्रत्येक वेळेस मात्र असं होत नाही. दॅट टाईम आर फॉर्म्ड बाय ॲपॉस्ट्रॉफ फॉलोइंग डॅश एस. अशी काय एक्झाम्पल आपण पाहूया, त्यामुळे आपली आयडिया क्लिअर होईल. नाव सी दिस वर्ड, चिल्ड्रन, विमेन, people. See, children, the singular form of children is child, but when we make it plural, it doesn't become child, and after child there is a addition of s or es or is, suffix ज्याला म्हणतो, तसं काही इथे होत नाही. पूर्णपणे वेगळ्या अशा प्रकारचा शब्द तयार होतो ज्याचं नाव आहे चिल्ड्रन. तर अशा प्रकारचे जे इर्रेग्युलर प्लुरल नाउन्स आहेत, म्हणजे चिल्ड्रन किंवा विमेन किंवा पीपल हे प्लुरल नाउन आहेत. अशा वेळेस ज्यांचा शेवट एस किंवा इएस किंवा आय एसने होत नाही, आर फॉर्म बाय apostrophe following dash s. So here children, then apostrophe and s. Women, this is the plural form of woman, so women's. In this way, peoples. So this sort of rule is applicable here while using the apostrophe for the possessive forms of irregular plural nouns. Moving to the next point, the possessive of a plural personal names that end in dash s आर फॉर्म बाय ॲडिंग अँड ॲपॉस्ट्रॉफ. हा अतिशय कॉमन आणि सोपा नियम आहे. एखादं नाव आहे ज्याला पर्सनल नेम असं म्हणून, समजा त्याचं नाव विलास असं आहे. सो द लास्ट लेटर ऑफ दिस नाउन विलास इज एस. सो दॅट टाईम वेन वी वॉन्ट टू गिव इट or add apostrophe, that time we just write the name of that person. After that we put apostrophe mark over here and s. So Vilas's wife, this way we can say. Here notably the last letter of this name is s. अशा प्रकारचं असेल तर आपण नेहमीप्रमाणे जसं लिहितो तसंच लिहित असतो. बट आता आपण याच्याशी थोडासा याला छेद देणारा आणखी एक नियम बघणार आहोत. इफ द नेम हॅपन्स टू बी फ्रॉम द बायबल. नाव सी, विलास इज अ प्रॉपर नाउन, पर्सनल नेम, बट when this name is borrowed from the Bible, only apostrophe mark is used. म्हणजे जवळपास हा नियम सारखा असला तरीही जर हे नाव जीजस आणि मोजेस ही दोन नावे या ठिकाणी आपल्याला दिसतात आहे. इन बोथ these names are borrowed from the Bible. So when these names are borrowed from Bible, then the rule is changed slightly, and after apostrophe mark there is no addition of s here after Jesus or after Moses. See, this is a sort of confusion, so try to रिमूव्ह दॅट कन्फ्युजन. जर ते नाव बायबलच्या व्यतिरिक्त असेल, नॉर्मल कोणाचे पर्सनल नाव असेल, तर नेहमीप्रमाणे हा नियम लागेल, विलास ॲपॉस्ट्रॉफी एस. पण जर ते नाव मोजेस किंवा जेजस सारखं बायबलमधून बारो केलं असेल तर हा नियम लागणार नाही. तिथे सिम्पल फक्त ॲपॉस्ट्रॉफीचं चिन्ह लागेल. हा नियम आपण लक्षात ठेवला पाहिजे. आफ्टर दॅट, इफ समथिंग इज जॉईंटली ओन्ड बाय, लक्षात घ्या, 2 or more people. फॉर एक्झाम्पल, आशा अँड अमन हे दोघे आपण म्हणूया आशा अँड अमन्स पॅरेंट्स बहीण आणि भाऊ आहेत. सो आशा इज अ सिस्टर अँड अमन ब्रदर, अँड द पॅरेंट्स ऑब्वियसली आशा अँड अमन आर ब्रदर अँड सिस्टर. सो ऑब्वियसली पॅरेंट्स ह्या दोघांच्याही मालकी आहे त्याच्यावर. दे आर ओन्ड बाय 2 or more people. दॅट टाईम ओनली द लास्ट नेम टेक्स ॲपॉस्ट्रॉफ. तर आशा आणि अमन हे दोघांचेही पॅरेंट्सबद्दल आपण बोलत आहोत. त्यावेळेस आपण जो दुसरा शब्द आहे म्हणजे दुसरं नाऊन आहे असं आपण म्हणूया. देर आर 2 names
Asha is first noun and Aman is second noun. So in this case we give apostrophe to the second noun. But the meaning of this phrase is nothing but we are talking about parents who is the parents of Asha as well as parents of Aman. So if something is jointly owned by two or more people, only the last name takes the apostrophe. असं सुद्धा होऊ शकलं असतं की समजा आशा आणि अमनच्या व्यतिरिक्त आणखी तिसरा समजा कोणी असता, भाऊ असता एखादा, तर आपण जे तिसरा शब्द लागला असता, तिसरं नाऊन लागलं असतं, त्या ठिकाणी आपण ॲपॉस्ट्रॉफीचा वापर केला असता. आता याच्याशीच मिळता जुळता पण थोडासा वेगळा असा नियम आहे, इकडे लक्ष द्या. इफ ओनरशिप इज नॉट जॉईंट, आता या ठिकाणी आपण जॉईंट, कारण पॅरेंट्स हे दोघांचे सारखे आहे, बट नाव वी आर टॉकिंग अबाउट क्लोथ्स. आपण जरी दोघे बहीण भाऊ असले, यांचे पॅरेंट्स सेम असले, पण जेव्हा कपड्यांची गोष्ट येईल दॅट टाइम दे आर डिफरंट. ओके, सो ओनरशिप इज नॉट जॉईंट हिअर. सो इन दिस केस व्हॉट हॅपन्स, ईच नाउन विल बी फॉलोड बाय apostrophe. Here we have found that in the previous example we have found that Aman, after Aman there is apostrophe. Now here the clothes which are not applicable to Aman and Asha at the same time. Asha's clothes are different and Aman's clothes are different. That is why Asha apostrophe s, Aman apostrophe s, क्लोज. सर हा थोडासा सारखा वाटणार, पण याच्यामध्ये बारकाईने पाहिलं तर याच्यामधला जो मुख्य फरक आहे तो आपल्या लक्षात येईल. इट इज जॉईंटली ओन्ड बाय टू आर मोर पीपल अँड नॉट जॉईंट. हा फरक इथे लक्षात घेणं आवश्यक आहे. द नेक्स्ट रूल इन टू दिस apostrophe is in possessives of phrases. Now phrases more than one word, that is what we call phrases, consisting of more than one word, the apostrophe is placed after the final word. असं कधी कधी होतं. Now we are talking about the three children's education. Now आपण कोणाबद्दल बोलतो आहोत, द थ्री चिल्ड्रन. म्हणजे इथे एक शब्द नाही आहे, इथे तीन शब्द आहेत, द थ्री चिल्ड्रन, आणि यांच्या मालकीच्या गोष्टीबद्दल आपण बोलतो आहोत, यांच्या स्वामित्वाच्या गोष्टीबद्दल आपण बोलतो आहोत. वी आर टॉकिंग अबाउट एज्युकेशन अँड दिस इज अ फ्रेज बिकॉज देर आर मोर दॅन वन वर्ड. That time what we do, the apostrophe is placed after the final word. In this phrase, which is the final word, the three children, the final word is children, so we can add or place apostrophe after this third or say final word. Say let us take one more example, Arya Memorial Trust Chairman. See, after the third word into this phrase, actually this is a joint phrase, Arya Memorial Trust, but this is the final and the third word, so after this we add apostrophe. So the apostrophe is placed after the final word in case of phrases. Moving to the next रूल ऑफ ॲपॉस्ट्रॉफ इन करंट युसेज. आजकाल जे दैनंदिन आपण लेखन बघतो आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारचा वापर होतो त्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत. इन करंट युसेज ॲपॉस्ट्रॉफ इज ओमिटेड. नाव वी आर नॉट टॉकिंग अबाउट यूज, नाव वी आर टॉकिंग अबाउट वेअर इट इज नॉट यूज, वेअर वी ओमिट इट, कुठे वापर करत नाही त्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत. ॲपॉस्ट्रॉफ इज ओमिटेड इन एक्सप्रेशन्स ऑफ टाईम अँड दॅट एक्सप्रेशन ऑफ टाईम इज इन प्लुरल. हे लक्षात घ्या, आपण जो वेळ दर्शवणारे जे शब्द आहेत ते जर प्लुरलमध्ये असतील तर वेगळा नियम आहे, आणि सिंग्युलर असतील तर वेगळा नियम आहे, जो आपण नंतर बघणार आहोत. नाव वी आर टॉकिंग अबाउट द एक्सप्रेशन ऑफ टाईम इन प्लुरल. फॉर एक्झाम्पल, लेट अस सी द एक्झाम्पल, यू विल गेट अवर आयडिया क्लिअर. 10 years experience. Now here see 10 years, so this is obviously 10 years is a expression of time in plural. Or say 2 weeks time, so we don't use apostrophe in such cases. Okay, but moving to the next rule of this apostrophe, however it is used if time expression is single. Now look here, this time expression is plural, 10 years or 2 weeks, this is टाईम एक्सप्रेशन इन प्लुरल, ते अनेक वचनामध्ये आहे. जर टाईम एक्सप्रेशन हे सिंग्युलर असेल तर मात्र ॲपॉस्ट्रॉफचा हा आवर्जून वापर याच्यामध्ये केला जातो. एक्झाम्पल आपण बघूया. एक्झाम्पल इज अ डेज wages, so a shows it is singular, a month's time, so a shows it is singular. So when the time expression is there, but if it is singular then apostrophe is used, and if it is plural then apostrophe is not used, it is omitted. Then प्रोनाऊन्स बद्दल तर सांगायची गरज नाही आहे. प्रोनाऊन्स हॅव देअर पजेसिव्ह फॉर्म्स. प्रोनाऊन्स जे आहेत त्याच्यामध्ये पजेसिव्ह फॉर्म्स हे ऑलरेडी असतात, सो द ॲपॉस्ट्रॉफ इज नॉट यूज विथ देम. माय गिटार, अवर फॅमिली, युअर मनी, हे एक्सप्रेशन जे दिसतात या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफ लागण्याचा प्रश्नच नसतो, कारण हे जे सर्वनाम आपण वापरतो हे सर्वनाम ऑलरेडी पजेसिव्ह फॉर्म्समध्ये असतात. यामुळे इथे आपल्याला ॲपॉस्ट्रॉफ लावायची गरजच पडत नाही. सी द एक्झाम्पल, माय गिटार, अवर फॅमिली, युअर मनी. Coming to the last slide of this apostrophe, the second function of apostrophe is to mark the omission of letters in contradictions. Contradiction म्हणजे संक्षिप्त करणे हा जो प्रकार आहे त्या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे apostrophe वापरावा लागतो ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. लुक ॲट द फुल फॉर्म्स अँड देअर कॉन्ट्राडिक्शन्स. इथे आपल्या नेहमीच्या वापरातले शब्द दिसतात आपल्याला. फॉर एक्झाम्पल, आर
not. Two independent words are here, cannot, do not, I have. These are independent words, but when we want to make it contradiction, so this is the second function of apostrophe, to mark the omission of letters. याच्यातले काही शब्द आपल्याला गळालेले दिसतात. See the spelling, look here minutely, are not, but when we make it contradiction or short, we write aren't. So O is omitted here. In cannot, NO is omitted over here. Do not, O is omitted. I have, HA is omitted. So when such sort of contradiction is used by the writer, that time we use apostrophe, and thus we make it short one. And the final point into this series of apostrophe rules is that the apostrophe is also used टू मार्क ओमिशन ऑफ डिजिट्स इन इयर्स. अलीकडे आपल्याला अशा प्रकारचं लेखन दिसतं ज्याच्यामध्ये आपण ओमिशन ऑफ डिजिट्सचं ओमिशनसुद्धा कधी कधी करतो. ते आपल्याला इथे एका एक्झाम्पलच्या आधारे ओळखता येईल. द 60s याचा अर्थ 1960s असा होतो, पण आपण इथे 19 लिहायची आपल्याला गरज भासली नाही, तर अशी जी डिजिट आहेत ते ओमिट करताना सुद्धा आपण ॲपॉस्ट्रोफचा वापर करतो आणि त्याला शॉर्ट करतो. वरचं जे एक्झाम्पल आहे, इन दिस एक्झाम्पल अँड दिस एक्झाम्पल यू विल फाइंड दॅट विथ द हेल्प ऑफ ॲपॉस्ट्रोफ वी कॅन मेक अवर रायटिंग अ शॉर्ट वन अँड इवन दॅट इज अंडरस्टूड बाय एव्हरी वन. सो फ्रेंड्स, थँक्यू सो मच फॉर दिस क्वाईट लॉंगर व्हिडिओ लेक्चर. आपल्याला असं वाटत असेल की ॲपॉस्ट्रोफचा वापर हा फार कमी केला जातो, पण ॲपॉस्ट्रोफचा वापर बऱ्याच प्रमाणात करण्यात येतो आणि वेगवेगळे याचे नियम आहेत. आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड ॲपॉस्ट्रोफ. In the next video lecture we are going to continue the discussion on different punctuation mark. I hope you have understood. Thank you so much for your listening. Till then, take care and bye.